गेल्या 20 वर्षांपासून भाजी मार्केट परिसरात नागरिकांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर रामदास चौधरी यांच्या योगेश्वरी क्लिनिकचा नूतन वास्तू शुभारंभ उत्साहात पार पडलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संपत नाना सकाळी यांच्या हस्ते क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी वामनराव खोसकर, समाधान बोडके, संजय मेढे, मिलिंद तिवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर रामदास चौधरी यांनी 2 दशकांपासून केलेल्या रुग्णसेवेचे मान्यवरांनी कौतुक केलंय। दरम्यान आता त्यांचे सुपुत्र डॉक्टर अजिंक्य चौधरी ही रुग्णसेवेच्या कार्यात सहभागी होत असून वडिलांचा वैद्यकीय सेवेचा वारसा पुढे नेणार आहे। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर रामदास व डॉक्टर अजिंक्य चौधरी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शुभारंभ प्रसंगी चौधरी कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन जागेत सुरू झालेल्या क्लिनिकमुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुसज्ज व तत्पर आरोग्य सेवा मिळणार आहे। 15 ऑगस्ट स्वर्ण दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर रामदास चौधरी यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे नगरपालिकेचे त्यांचे चिरंजीव पुष्कर आज खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांनी एक छोट्याशा जागेमध्ये आपल्या व्यवसायाला सुरुवात केली। आज त्यांना चांगल्या जागेमध्ये त्यांना सेवा करण्याची संधी मिळणार आहे आणि नेहमी ते आपल्या ग्रामीण भागामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या सर्व कुटुंबाला, त्यांचा मुलगा असेल, भाऊ असतील, सुनबाई आणि सर्व कुटुंब या डॉक्टर या व्यवसायामध्ये सामील झाले आणि हा गोरगरिबांच्या त्यांनी खेड्यामधले सर्व त्यांचे जे पेशंट येतात, मला जेवढं ज्यांना विचारपूस करतो कोणाकडे गेले तर ते डॉक्टर चौधरी साहेब आणि त्यांनी ही सेवा सुरू केली। ही सेवा त्यांची अशीच पुढं चालू राहील। आपल्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची त्यांच्या हातून सेवा करू अशीच मृत्युंजय त्र्यंबकेश्वर भगवान संत श्रेष्ठ नरकुनाथ महाराजच्या मी प्रार्थना करतो। त्यांना ह्या आजच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला त्यांना लाख लाख शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी डॉक्टर रामदास चौधरी सर आणि डॉक्टर अजिंक्य चौधरी सर यांनी त्र्यंबक तालुक्यामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून गोरगरिबांची सेवा करण्यासाठी इथे छोटंसं क्लिनिक चालू केलेलं होतं। तरी तिकडे जागा अपुरी पडत असल्याने आणि लोकांची ये जा होत नसल्याने इकडे जनतेला रस्त्यावरती पेशंटला चांगली सेवा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आणि हा ग्रामीण भाग असून इथून नाशिक जाणं शक्य नसल्याने चौधरी सरांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि गोरगरिबांना इथे जागेवरती सेवा देण्यासाठी हा निर्णय घेऊन सेवा देण्यात येत आहे। तरी मी डॉक्टर चौधरी आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर अजिंक्य चौधरी आणि त्यांचे कुटुंब यांना त्यांच्या या लोकसेवेसाठी, गोरगरिबांच्या सेवेसाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी मी आमदार हिरामनदादा खोसकर यांच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। 25 वर्षापासून ह्या तालुक्यामध्ये मी गोरगरिबांची सेवा करतोय। मला तर पूर्ण तालुका गरिबांचा कैवारी अशा नावानेच उद्देश येतात, परंतु ज्या जुन्या जागेमध्ये थोडी पार्किंगचा इश्यू होता, थोडीशी अडचण येत होती, तर काही कारण मला मोठ्या जागेमध्ये एक जनतेची सेवा करण्यासाठी एक जागा मिळाली। अगदी त्र्यंबकला जिथे एंट्री करतो तिथेच सेवा मिळाली। त्याच्यामुळे गोरगरिबांची सेवा आता मला मोठ्या प्रमाणात करता येईल। त्याच्यामुळे आज माझ्या उद्घाटनासाठी नाना वामनभाऊ खोसकर हे आलेत, त्यांचे सततचे आभार। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।